नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. जो आपला संयुक्त गट क चा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला त्या पेपरमध्ये जे विज्ञानाचे प्रश्न आले होते त्या विज्ञानाच्या प्रश्नाचा जो सोर्स आहे तो सोर्स आपण काय करणार, स्टँडर्ड सोर्स काय असणार आहे, काय असतो हे आपण तुम्हाला आज मी दाखवणार आहे. बरोबर. याच्या अगोदर मी तुम्हाला गट ब चे सोर्स दाखवले होते. गट ब चे जसे स्टेट बोर्डचा सोर्स होते तसेच गट क चा पण सेम सोर्स आहे मित्रांनो. स्टेट बोर्ड कोणचा, स्टेट बोर्ड कोणचे स्टेट बोर्ड तर 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी. ओके मित्रांनो, पेपर सेटची मानसिकता बघा. इथं आयोगाच्या पेपर सेटरना पुस्तक घेतलं, एखादा एक दोन प्रश्न असे की एकाच पानावरले दोन दोन प्रश्न त्यांनी सेट केले. एका पेजवर बघितलं तर डाटा दिसला त्याला सुरुवातीला, त्या डाटावर त्यांनी एक प्रश्न काढला, त्याच्या खाली पुन्हा एक चांगला डाटा दिसला, त्या डाट्यावर पण त्यांनी काय केलं, प्रश्न तयार केलेला आहे. ओके, जास्त वेळ न दवडता आपण काय करू, प्रश्न बघूया. मी दाखवतो तुम्हाला सोर्स कसे असतात. बघा, पहिला प्रश्न 66 नंबरचा प्रश्न होता मित्रांनो. जलविद्युत केंद्राचा दुष्परिणामावर आपल्याला प्रश्न विचारला होता. बरोबर. जे 10वीचं बुक आहे, 10वीचं सायन्सचं जे बुक आहे त्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन बुक आहे सायन्सचे. तर पार्ट 2 मध्ये पेज नंबर 54 वर तुम्हाला जलविद्युत केंद्र दिलेले आहे मित्रांनो. त्या चॅप्टर मध्ये त्याचं जलविद्युत केंद्र आहे, औष्णिक विद्युत केंद्र आहे, अणुविद्युत केंद्र आहे, असे सगळे विद्युत केंद्र दिले, त्याचे फायदे दिले, त्याचे तोटे दिले. त्या तोट्यावर प्रश्न विचारला होता. पहिला ऑप्शन बघा आयोगानं का सेट केला होता, वायू प्रदूषण. काय होता, वायू प्रदूषण. वायू प्रदूषण हा औष्णिक विद्युत प्रकल्पाचा हे दुष्परिणाम आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं, जलविद्युत केंद्राचा दुष्परिणाम नाही विचारलं होतं. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, 1 नंबरचं. बरोबर. आणि हे पाहिजे दिलेले तुम्हाला दाखवतो मी. जलविद्युत केंद्राचे फायदे दिलेले इकडं आणि जलविद्युत केंद्राचे तोटे दिलेले इकडं. जशाचे तसे 3 सेंटेन्स आहे, खालचे 3 सेंटेन्स त्यांनी इथून उचलले. आणि जो पहिला जो वायू प्रदूषण आहे तो औष्णिक विद्युत प्रकल्पाचा दुष्परिणाम आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पाने ज्यावेळेस आपण कोळसा जाळतो त्याच्यापासून ऊर्जा तयार होते, तर ऊर्जा जाळल्यामुळे काय होतं, वायू प्रदूषण होतं. ओके, कोळसा जाळल्यामुळे. तर ते वायू प्रदूषण हा जल विद्युत केंद्राचा नसून कशाचा आहे, औष्णिक विद्युत केंद्राचा दुष्परिणाम आहे. तर त्याचं उत्तर 1 असणार. म्हणजे तुम्हाला सांगतोय मी कुठं हे जनरल प्रश्न आपल्याला वाटतो, प्रश्न वाचताना आपण काय वाटतो की हा पर्यावरणाशी निगडीत आहे, बाबा सायन्सचं पुस्तक मधून आलं नसेल. पण मित्रांनो, तो सायन्सच्या पुस्तकामधून प्रश्न आलेला आहे. पेपर सेटर हा सायन्सचे प्रश्न काढताना सायन्सचेच पुस्तक समोर घेऊन बसतो मित्रांनो. सायन्सचे पुस्तक समोर मध्ये 10वीच्या पुस्तकामध्ये त्याला एक चार्ट दिसला, त्या चार्ट मध्ये जलविद्युत केंद्राचे दुष्परिणाम दिसले, त्या दुष्परिणामावर त्यांनी क्वेश्चन काढला आणि फक्त काय केलं, आहेचं नाही केलं आणि पहिला ऑप्शन काय ठेवला तर औष्णिक विद्युत केंद्राचा दुष्परिणाम टाकला. ओके, समजलं, सोर्स समजला, 10वीचं बुक सायन्सचं. ओके, पुढचं बघा. आता हा प्रश्न 67 नंबरचा प्रश्न गणित विचारलं होतं मित्रांनो. आपल्याला काय विचारलं होतं, बिल विचारलं होतं, बिल काढा, बिल कॅल्क्युलेशन करायला सांगितलं होतं. मी जे आपल्या आन्सर की सांगितली होती त्या आन्सर की मध्ये मी तुम्हाला सविस्तर सोडून दाखवलेले, एकदम भारी मेथड ना, त्या तुम्हाला तिथं बघू शकता तुम्ही तो व्हिडिओ. आणि त्याचा सोर्स सांगतोय मी तुम्हाला. बघा, 10वीचंच बुक आहे, पान नंबर 61 वर तुम्ही गेला 10वीच्या बुकवर, तर बघा इथं उदाहरणं दिलेली, आणि त्या उदाहरणामध्ये बघा इथं काय दिलंय, 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल. कंपनीने युनिटसाठी 5 रुपये दर आकारले. आपल्याला प्रश्नामध्ये पण 5 रुपये आकारलेले. फक्त त्यांनी काय केलं, थोडं मॉडिफिकेशन केलं. ह्या गणिताचं काय केलं, थोडं मॉडिफिकेशन केलं आणि त्यांनी थोडं मनाचा एक प्रश्न तयार केला मित्रांनो. पण जर तुम्ही हा जर उदाहरण सोडलेलं असेल याच्या अगोदर प्रॅक्टिस जर केली असेल या गणिताची, तर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% हा गणित सुटला असतं मित्रांनो. कुठं होतं ते, तर 10वीच्या पुस्तकामध्ये होतं मित्रांनो. याच्यासाठी रेफरन्स बुक वाचायची गरज आहे का, तर नाही. 10वीचं स्टेट बोर्ड आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय मी 10वीचं स्टेट बोर्ड आहे. ओके, कळलं तुम्हाला. 67 नंबरचा प्रश्न कुठून आलता, तर 10वीच्या पुस्तकामधून आलता. चला पुढे बघा, सोपा प्रश्न होता. काय होता, पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. काय, पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. बघा, सोर्स काय आहे, तर 8वीचं पुस्तक मित्रांनो. 8वीच्या पुस्तकामधलं पान नंबर 52. काय, 8वीच्या पुस्तकामधलं पान नंबर पण सांगतो मी तुम्हाला, चेक करू शकता तुम्ही, क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता. याचं पान नंबर 52 वर जा, तिथं काय दिलं, अलॉय दिले, संमिश्र दिले. संमिश्रेमध्ये डायरेक्ट दिलेलं मित्रांनो, पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्त यापासून बनवतात. काय बनवतात, तांबे आणि जस्त पासून बनवतात. म्हणजे पर्याय नंबर तुमचा काय, 4 नंबरचा. बरोबर.
आता बघा याच्यात वर काय दिलेलं आहे बघा, स्टेनलेस स्टील लोखंड, कार्बन आणि क्रोमियम निकेल याच्यापासून तयार होतं. पुढच्या पेपरला हा येऊ शकतो मित्रांनो प्रश्न. पेपर सेटर हा हेच पुस्तक वापरताय ना, मग मुख्यला हा प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला वाचताना 8वीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे मित्रांनो, स्टेट बोर्डचं. ओके, म्हणजे तुम्हाला कळलं पितळ हा कुठून आलेला आहे, तर 8वीच्या पुस्तकामधून प्रश्न आलेला आहे हा. ओके, चला पुढे बघा. कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. काय होतं? कॅल्शियम क्लोराईड. आता बघा हे 10वीचं सायन्सचं बुक आहे. 10वीच्या सायन्सच्या बुक मध्ये मी इंग्लिश मध्ये इथं आले माझ्याकडून ते आयोनिक बॉन्ड नावाची कन्सेप्ट दिली आहे. आयोनिक बॉन्ड काय? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिले मित्रांनो. बघा इथं NaCl आणि दुसरं उदाहरण आहे कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड आलं का आपला प्रश्न? कुठून सेट झालेला आहे? तर 10वीच्या पुस्तकामधून. जास्त वाच इथंच याच्याच दुसऱ्या पानावर कोव्हॅलेंट बॉन्ड पण दिलेला आहे, सहसंयोज बंध पण दिलेला आहे. मागच्या वेळेस राज्यसेवेला सहसंयोज बंधावर प्रश्न आलता, तो पण ह्याच पुस्तकातून आलता. म्हणजे राज्यसेवा असू द्या किंवा तुमचे गट ब असू द्या किंवा तुमचे गट क असू द्या, प्रश्न काढण्याचा सोर्स एकच आहे, तो स्टेट बोर्ड. आणि त्याला आपण इग्नोर करतो. आपण भले मोठे रेफरन्स बुक वाचत बसतो आणि स्टेट बोर्डला आपण काय करतो? इग्नोर करतो. आणि ते इग्नोर केल्यास दुष्परिणाम आपल्याला काय पेपरमध्ये जाणवतो मित्रांनो. त्याला इग्नोर न करता आपण जर व्यवस्थित जर स्टेट बोर्ड वाचले तर आपले प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस काय होतात? वाढतात मित्रांनो. बरोबर आलंय तुमचं कॅल्शियम क्लोराईड कुठून आलं? आयोनिक बॉन्ड, तर 10वीच्या पुस्तकामधून. चला पुढे बघा. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. बरोबर. आता बघा कांगारू इज पाउचेड मॅमल्स. बरोबर. आता बघा हे 11वी बायोलॉजीचं पुस्तकात स्क्रीनशॉट टाकलेला मी तुम्हाला. 11वी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये किंगडम ॲनिमालिया हा नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहे. आता बघा इथं क्लास मॅमेलिया दिलेलं आहे, क्लास मॅमेलिया. आता बघा इथं कांगुरूचा फोटो पण दिलेला मित्रांनो, आणि त्याच्या बाजूला मार्कोपस पण दिलेलं आहे, मॅक्रोपस. ओके. आता बघा इथं दिलेलं आहे त्यांनी यंग वन्स देज आर कॉल्ड मार्सुपियल. ओके. इथं बघा मार्सोपियम आहे का? फिमेल हॅव ब्रॉड पाउच नोन ॲज मार्सोपियम आहे का? तिथं पण मार्सोपियम. ओके. आणि तुम्हाला इथं कांगुरूचा फोटो दिसला, तुम्ही जर नुसतं ऑब्झर्व जरी केलं असतं, त्याचे मागचे पाय स्ट्रॉंग असतात, पुढचे पाय वीक असतात, तरी उत्तर आलं असतं मित्रांनो. पुढील पाय खूप लांब असतात, शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. हे चुकीचं आहे. पुढचे पाय कसे असतात? त्याचे कमकुवत असतात आणि लहान असतात. दिसतंय का तुम्हाला? याच्यामध्ये दिसतंय इथं बघा. पुढचे पाय कसे असतात? लहान असतात आणि कमकुवत असतात. मागचे पाय लांब असतात आणि मजबूत असतात. ओके. म्हणजे 73 नंबरचा क्वेश्चन 11वीच्या बायोलॉजी मधून त्यांनी सेट केलेला आहे मित्रांनो. ओके. चला पुढे. घातक सबस्टर्शियल मलेरिया. आता बघा इथं मॅलिग्नंट सबस्टर्शियल मलेरिया, घातक मलेरिया कॉज बाय. आता बघा मलेरिया म्हणलं की आपल्याला प्लाझ्मोडियम वायवॅक्स येतं फक्त, आठवतंय. पण आपल्याला इथं काय विचारलेलं? घातक विचारलेलं आहे. आता बघा तुम्हाला ऑप्शन पण कसे सेट होतात, आयोग ऑप्शन पण कसे सेट करतो याचं तुम्हाला उत्तम उदाहरण हा प्रश्न आहे मित्रांनो. याचं काय उत्तम उदाहरण आहे बघा. पहिलं ऑप्शन काय आहे? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. दुसरं ऑप्शन काय आहे? प्लाझ्मोडियम पाल्सिपारम. तिसरं काय आहे? प्लाझ्मोडियम ओव्हेली. आणि चौथं काय आहे? प्लाझ्मोडियम मलेरिया. ओके, मलेरिया. आता बघा इथं मलेरिया 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे, पान नंबर 228. आता इथं काय दिलेलं बघा, मलेरिया रोग दिलेला आहे. बरोबर. मलेरिया इट इज अ वेक्टर बॉर्न इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय प्रोटिस्ट दॅट प्लाझ्मोडियम. आता प्लाझ्मोडियम देर आर 4 स्पेसीज. काय दिलेले? 4 स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेली, प्लाझ्मोडियम मलेरिया आणि प्लाझ्मोडियम पाल्सिपेरम. आहे का 4 पर्याय तुमचे इथं? दिसले का तुमचे पर्याय कुठून सेट केलेले? 4 पर्याय तिथंच आहे. आणि त्याच्याच पुढचं सेंटेन्स बघा काय म्हणतंय. ओनली काय? ओनली प्लाझ्मोडियम पाल्सिपेरम कॉजेस सिरियस इलनेस. काय? सिरियस इलनेस म्हणजे तुमचं काय? घातक. आलं का? आलं. प्रश्न कुठून आहे? 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून. व्हाईल अदर आर रेअरली फॅटर. ओके. म्हणजे प्रश्न ऑप्शन पण तिथून घेतलेले मित्रांनो. पर्याय शोधायला पण त्यांनी जास्त तकलीफ घेतलेली नाही मित्रांनो पेपर सेटरना. 12वीचं पुस्तक उघडलं, त्याच्यामध्ये त्याला दिसलं मलेरियामध्ये, सगळं ओके झालं, प्रश्न सेट केला. ओके.
समजलं कुठून आला? 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून. पुढे चला. बघा, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने करू शकतात? आता याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, रायझोबियम. फक्त रायझोबियम. ओके. आता बघा, हे 9वीचं बुक आहे, 9वीचं स्टेट बोर्डचं सायन्सचं पुस्तक आहे. बघा इथं लिहिलंय रायझोबियम सहजीवी जीवाणू. काय? रायझोबियम सहजीवी जीवाणू. त्याच्यामध्ये दिलंय रायझोबियम हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनचे संयुगे बनवतात. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा, इतर कडधान्य अशा शेंगावर्गीय शेंगा वनस्पती यजमान होस्ट म्हणून गरज असते. आला प्रश्न? कुठून आला? तर 9वीच्या पुस्तकातून आला. स्टँडर्ड सोर्स कोणचं आहे? स्टेट बोर्ड आहे. हा प्रश्न स्टँडर्ड सोर्स कोणचा आहे? स्टेट बोर्ड आहे. जास्त नाही मित्रांनो, 9वीचं पुस्तक आहे फक्त. ओके. चला पुढचा प्रश्न. आता बघा, मजा बघा. आता एकाच पानावर 2 प्रश्न सेट केले आयोगानं, पेपर सेटरना. बघा, हे 12वीचं बायोलॉजीचं 164 पान नंबरचं पुस्तक आहे. किती पान नंबर आहे? 164 पान नंबर 12वी बायोलॉजीच्या पुस्तकाचं. मी इकडे स्क्रीनशॉट टाकला आणि इकडे तुम्हाला 2 प्रश्न दिसते बघा, 78 आणि 80. 78 आणि 80 प्रश्न इथं दिसते तुम्हाला. बघा, खालीलपैकी रक्त गोठण्यास, आता इंग्लिशमध्ये वाचतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरल ब्लड अँटीकॉग्युलंट मेडिसिन. अँटीकॉग्युलंट मेडिसिन. बघा इकडे चार्ट दिलेला आहे, 12वीच्या 164 पान नंबरवर चार्ट दिलेला आहे. हे पाहिजे अँटीकॉग्युलंट आणि कंसामध्ये हिपॅरिन दिलेलं आहे. हिपॅरिन दिसलं? कुठून आला प्रश्न? तर 12वीच्या बायोलॉजी मधून आला. कुठून आला? 12वीच्या बायोलॉजी मधून आला. काय उत्तरेचं अँटीकॉग्युलंटचं? हिपॅरिन. आता बघा, 78 झाला, एक दुसरा सेट केला 79वा, दुसरा 80वा लगेच त्यांनी तिथून सेट केला. बघा, मानवी हाऊ मच पर्सेंटेज ऑफ प्लाझ्मा इन प्रेझेंट इन ह्युमन ब्लड. प्लाझ्माचं प्रमाण विचारलं होतं मित्रांनो. बघा इथं मी हायलाइट केलेलं आहे. इथं इट हॅज 2 मेन कंपोनंट्स. द फ्लुइड प्लाझ्मा 55%. किती? प्लाझ्मा 55% आणि ब्लड सेल 44%. म्हणजे 12वीच्या बायोच्या एका पेजवरून काय? बायोच्या एका पेजवरून त्यांनी 2 प्रश्न सेट केले मित्रांनो. जर तुम्ही 12वीचं बायोलॉजी वाचलं असतं, तुमचे 2 प्रश्न 100% इथं बरोबर आले असते. त्याला स्टँडर्ड सोर्स कोणचा आहे? तर 12वीच्या बायोलॉजी. बरोबर. हे पाहायचं आहे, 78 हिपॅरिन आणि 80चं 55% प्लाझ्मा. दिसतंय? पुढं चला. बघा, विषाणूजन्य रोग आणि विषाणूच्या जोड्या लावायच्या होत्या. आता याच्यातला जो एड्स आहे, एड्सला आपण काय म्हणतो? एड्सचा रोग विषाणू कोणता असतो? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, HIV. आपण म्हणतानाच काय म्हणतो? HIV एड्स. ओके. आता 8वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 9 वर तुम्हाला इथं एड्स दिलेला आहे. ॲक्वायर इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. हा रोग HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. कोणचं पुस्तक आहे? जास्त लांबचं पुस्तक नाही, 8वीचं पुस्तक आहे. समजलं? जास्त आटापिटा करायची गरज नाही मित्रांनो. आपले जे स्टेट बोर्ड आहे ते जर आपण व्यवस्थित केले तर सगळे प्रश्न बरोबर येतात. जर एक एड्स जर तुम्हाला माहित असतं तर उत्तर तुमचं बरोबर निघलं असतं. A चं 4, 3 नंबरचा पर्याय. दुसरी माहिती असण्याची गरज सुद्धा नाही मित्रांनो. एका सेकंदात तुमचं उत्तर निघत. काय? एका सेकंदात उत्तर निघत. ओके. हे झाले आपण ग्रुप सी चे जे विज्ञानाचे प्रश्न जे आले होते ते कशातून आले होते ते आपण बघितले. कोणकोणचे स्टँडर्ड बुक सोर्स वापरले त्यांनी? 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे बायोचे पुस्तकं आणि बाकीचे सायन्सचे पुस्तकं. आपल्याला माहिती आहे 8वी, 9वी, 10वीचे पुस्तकं जे आहे ते मराठीमध्ये. ज्यांचं मराठी मीडियम असतं, आर्ट्सवाले किंवा कॉमर्सवाले, ज्यांना सायन्स व्यवस्थित कळत नाही त्यांसाठी ते सोपे जातात. परंतु 11वी बायो आणि 12वी बायो हे आयोग आजकाल वापरत आहेत. आपण बघितलं आताच की 2-4 ते प्रश्न आपण कुठून बघितले? 11वी आणि 12वी. 12वीच्या बायोचं एका पानवरून 2 प्रश्न काढले होते त्यांनी. ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचण येते मित्रांनो ते वाचण्यामध्ये. तर त्याचं तुम्ही काळजी करू नका. मी आहे योगेश मुंजाळ, तुम्हाला त्याच्या नोट्स उपलब्ध करून देईन यशवंत अकॅडमीच्या चॅनलवर. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. आणि सोर्स कोणचा आहे तो, मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो होता की तुमचा सोर्स काय आहे, पेपरचा विज्ञानाचा सोर्स काय आहे. हा सोर्स आहे कोणचे? स्टेट बोर्डचे पुस्तकं.
स्टेट बोर्डचे पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित नीट नेटके जर केले तर मला नाही वाटत तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायला कोणी अडवू शकतं म्हणून. आउट ऑफ मार्क येते मित्रांनो, एकेका पानावरून 2-2 प्रश्न तयार केलेले मित्रांनो त्यांनी. ओके, जर व्हिडिओ जर सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यशवंत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. तिथं मी काय करणार आहे तर या 11वी-12वीच्या बायोलॉजीचे जे नोट्स आहे त्या मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला देणार आहे. तुमच्यासाठी मी फक्त त्या ट्रान्सलेट करून मराठीमध्ये देणार आहे. ओके, थँक्यू.